आजची सकाळ जरा माझ्यासाठी बरीच गेली म्हणायचं, कारण मी किती दिवसापासून ह्यांच्या मागं लागले होते, व्यायाम करायला जायत जावा, व्यायाम करायला जायत जावा सकाळी उठून. पण फायनली आज सकाळी उठून दोघं जण हे उठले, शूज वगैरे घातले ना आपलं आपणच निघाले होते व्यायामला. मग काय त्यांना बाय बाय केलं आणि माझ्या कामाला लागले. आणि ह्याचा आनंद ना मला पण झाला होता थोडा बहुत, कारण आता जाता जाता बाहेर ह्याला पण घेऊन जाणार ना, त्याच्यामुळे माझी घरातली पण सगळी कामं होणार, त्याच्यामुळे पण मला आनंद झाला होता तो वेगळाच. मग काय ते गेल्यानंतर पहिल्यांदा मी कोमट पाणी करून पिऊन घेतला, त्यानंतर आंघोळ करून आले नाही आले तोपर्यंत पाणी आलं होतं. हे पाणी मला तर का नाही मुद्दाम पाणी सोडते बघ. मला ज्यावेळेस घाई असते, ज्यावेळेस मला कंटाळा आलेला असतो का नाही, त्याच वेळेस पाणी येते 100%. मग काही पाणी भरून घेतलं आतलं बाहेरचं सगळं. आणि इथं पण ह्या पोरीची लुडबुड चालूच, मीच पाणी भरणार मीच पाणी भरणार. मग काय तिलाच दिला पाईप धरायला आणि मी फक्त पाणी भरून घेतलं. बाकीचं बाहेरचं होतं बारकं मोठं ते पण सगळं हिनंच भरून घेतलं. आणि त्यानंतर मग माझ्यासाठी नवीन एक काम वाढून ठेवलं होतं सम्राटनं, ते पण करायचं होतं मला. ते म्हणजे हे धुपटं धुवायचं होतं. त्यानं सकाळ सकाळ मला हे काम लावलं होतं. आणि हे काय काम लावलंय ते तुम्हाला समजलंच असेल, वेगळं काय सांगायची गरज नाही पडणार असं मला वाटते. आणि हे काय काम माझ्यासाठी नवीन नाही, प्रत्येक 1 दिवस आड 2 दिवस आड का नाही मला हे काम लागतेच आणि मला हे करायलाच लागते. आता जरा पाऊस चालू होता त्याच्यामुळं मी काढलं नाही लय दिवस धुवायला, पण आता नेमकं 2 दिवस झालं पाऊस नाही, मग झालं माझं सुरू झालं हे धुवायचं. 1 दिवस आड 2 दिवस आड हे कायमच धुत असते मी. त्यानंतर मग हे धुवायला घेतलं आणि ह्याला ना जास्त मी हे करत बसत नाही टाकझाक, नुसतं पाणी घालायचं, टपात निरमा घालायचा आणि त्याच्यावर नुसतं नाचायचं, उड्या मारायच्या, पूर्णपणे निघून जाते, अजिबातच काय राहत नाही, ताकद पण लागत नाही, काहीच नाही. तुम्ही पण असंच करत जावा.